नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आज गणरायाचं आगमन होणार आहे आणि तुळजापूर शहरामध्ये गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी सगळे बालगोपाळाची चिमुकल्याची गर्दी आहे. इकडे बघू शकता तुम्ही. आणि विशेष म्हणजे मला व्हिडिओ काढण्यासाठी आता उशीर झालेला असल्यामुळे मार्केटमध्ये सकाळी भरपूर प्रमाणात गणपतीच्या मूर्त्या आल्या होत्या. त्या मूर्त्या आता संपलेल्या आहेत आणि इथं जे गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी आता मूर्त्या संपलेल्या आहेत. थोड्याफार जेवढ्या होत्या तेवढ्या मी आकर्षक मूर्त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. किलोवर नाही का? किलो कसं घेतली म्हणते मित्रांनो, हे बघा आकर्षक गणपतीच्या मूर्ती आहेत. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. चांगल्या आकर्षक मूर्ती आहेत. गणपती विकायला आणलेत का? हो, विकायला. याची काय प्राइस लावली? 550 रुपये प्राइस. 550 रुपये. याला कोणता गणपती म्हणतात? सिंहासनावरचा विराजमान झालेला हनुमानचा अवतारातला. हे बघा, मूर्ती आकर्षक आहे आणि हनुमानच्या अवतारामध्ये आहे. बघू शकता तुम्ही. इकडं गदा आहे, मस्तपैकी सिंहासनावर बसलेले आहेत. आणि व्यापाऱ्यांनी साधारण त्याची प्राइस ठेवलेली आहे 550 रुपये, म्हणजे 551 रुपये. मित्रांनो, गणपतीच्या मूर्त्या आकर्षक आहेत. आपण या आणि या मूर्त्या अवश्य घ्या. नमस्कार मालक, हे मूर्त्या तुमच्या आहेत काय? हो. बरं, किती आणल्या होत्या मूर्त्या विकायला? 250. ह्याची काय लावली प्राइस? 550. बघा कशी मूर्ती आकर्षक आहे. सिंहासन पण चांगला आहे. कलर क्वालिटी बघा. या गणपतीचं नाव काय? त्याचं नाव हे दोन पाय समोर आहेत. ही मूर्ती बघा तुम्ही मित्रांनो, एकदम आकर्षक सुबक आहे आणि त्याचे दोन्ही पाय एकदम समोर आहेत. आणि सरांनी किती आणल्या होत्या? 250 मूर्ती आणल्या होत्या. बघू शकता तुम्ही. त्यांचा स्टॉल पूर्ण आता रिकामा झालेला आहे आणि आता थोड्याशा मूर्त्या शिल्लक आहेत. एकदम आकर्षक आणि क्वालिटीच्या मूर्ती आहेत. बघू शकता. फेटा आहे, एकदम जबरदस्त फेटा. हे बघा, गणपती बाप्पा कसे मस्तपैकी मांडी घालून बसलेत. बघू शकता तुम्ही. आणि इकडचे पण गणपती बघा, एकदम आकर्षक मूर्ती आहेत. चांगला भाऊ या काय की गणपती घेतला काय? गणपती घेतला? कसला आहे गणपती?
बाळ गणपती. कसला बाळ गणपती चांगला आहे का? चांगलं घराकडे न्यायचं आता घरी हा घरी घरी नेऊन काय करायचं? पूजा करायची. बोल की पूजा करायची. ते तुमचा गणपती आहे का? कुणाचा आहे गणपती? तुमचा आहे का? विकत घेतला का? अरे आले 800. बाया 500 चालीचा गणपती येतो. दुकानात येतो. गाडी हो, तुला वासुदेव काय दिसायला मातीत सिरेमिक माती सिरेमिक माणसासारखा नवीन पीस आहे दुकानी आज गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सगळ्याला गणपतीची उत्सुकता होती. त्यामुळे आज पहिला दिवस आहे. याच्यानंतर 2 ते 3 दिवसांना महालक्ष्मीचं आगमन होणार आहे. महालक्ष्मीचं आगमन होत असताना इथे महालक्ष्मीच्या मूर्त्या विकायला आहेत, बघू शकता तुम्ही. आणि इथं आकर्षक खेळणी आहे बघा, एकदम आकर्षक आहे, क्वालिटी आहे. आणि महालक्ष्मीच्या मूर्त्या पण बघू शकता तुम्ही कशा आहेत. इकडे त्यांची पिलवंड आहेत, इथं खेळण्या आहेत. इकडे बघा बाहुल्या आहेत छोट्या छोट्या. इकडे पण बघा मस्तपैकी बघा हे नाना नानी कसे हालतात बघा. हा डीजे करतात, डान्स करतात, डान्स बघू शकता तुम्ही. आणि इकडं आकर्षक खेळणी आहे जे पारंपरिक पद्धतीचे आहेत, जे पारंपरिक 12 बलुतेदार होते जे आता लुप्त होत चाललेले आहेत. ते 12 बलुतेदार आहेत. इकडे पाठीमागं तुम्ही बघू शकता. इकडे बघा याची काय प्राइस लावली? एका नगाची साधारणार्थ 150 रुपये किंमत आहे. तसे पार बघायला गेलं तर या कलेच्या पुढे किंमत काही नाही. त्याच्यामुळं आपल्याला आकर्षक आणि सुबक आपल्या महालक्ष्मी दिसाव्या असं वाटत असतं तर त्याकरिता आपण या खेळणी घ्यायची आहेत. इकडे बघा प्लॅन्ट आहे, इकडे गाड्या आहेत. मित्रांनो किती आणल्या होत्या तुम्ही मूर्ती विकायला? डबल माल आणला आहे. कटला का दिवसभरात? कसा आहे गिरायकाचा प्रतिसाद तुम्हाला? मस्त आहे ना? ओके धन्यवाद. कितीला बोल? 500 रुपये. 500 800 गिरावती घरी नेऊन राहिले शिल्लक अडचण नाही. हे अजून एक तासभर फक्त इथं थांबायचं.
वाजले 7 वाजेपर्यंत पोहोचायचं. हा का? फिनिशिंग बघा दादा तुम्ही पेनचा माल आहे तो. दिसला ना? तो हे मार्केटला आणायचं कारण इथं ते उशीर झालाय आणि थोडे दिवस राहिले. हो 700. बोल तुला पाहिजे. ह्या स्टॉलवर आम्ही आल्यानंतर बघितलं मित्रांनो, एकदम गणपतीच्या जी मूर्ती आहेत ती एकदम आकर्षक आहेत आणि इथं गर्दीत बघायला गेलं तर गर्दी तशी भरपूर आहे. इकडं सगळ्या बालगोपाळांना आवडतील असे गणपती आहेत आणि इथं बघायला गेलं तर फारच गर्दी आहे. हे बघा, इथं आलेल्या आहेत मस्तपैकी सुंदर सुंदर अशा बैलगाड्या आहेत. नाही 700 रुपये. इकडे बघा पाट आहे, मोठे पाट आहेत, बारके पाट आहेत आणि इकडे बघा मस्तपैकी पाट आहेत. इकडं वरती बघा बैलगाड्या आहेत, आकर्षक डिझाईन करीत आहेत. बॅक साईड नसते घ्यायचं. हे बघा, आता हा गणपती त्यांच्या या मंडळाकडे जाणार आहे मित्रांनो. कोणत्या गावचा गणपती? हा आहे कावलदऱ्याचा गणपती आणि मी खास यांनी हलकी वाजून नाचत होते त्यामुळे मी पळत आलो मित्रांनो. पण ह्या दोस्तांनी नाचायचं बंद केलं आणि मूर्ती घेतलेली आहे. आता यांची मूर्ती पूर्ण तयार झालेली आहे आणि ते समोर बघू शकता तुम्ही टमटम मध्ये आता हे विराजमान होण्यासाठी जात आहे मित्रांनो.